हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत राजमा चावल. इझी अँड टेस्टी. सगळ्यात आधी मी राजमा धुवून स्वच्छ फोडणीला दिलेला आहे. कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये तेलामध्ये टाकलेलं आहे. त्याला फ्राय करत आहे मी. आणि वाटण ऑलरेडी काढून घेतलेलं आहे मी मालवणी स्टाईलमध्ये. कांदा खोबऱ्याचं वाटण ऑलरेडी आम्ही काढूनच ठेवतो. आता त्यामध्ये आपण तिखा लाल मसाला टाकणार आहे थोडासा. आता गरम मसाला टाकणार आहे आपण थोडासा, आणि चिकन मसाला टाकणार आहे. असे थोडे थोडे मसाले आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि आमचा घरगुती मालवणी मसाला पण मी त्यामध्ये ॲड करणार आहे. सगळे मसाले टाकून मी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी थोडंसं वाटण टाकणार आहे, 2 चमचे वाटण टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. हा चिकन मसाला टाकायचा राहिला होता, तो टाकलेला आहे मी. आणि मग वाटण ॲड करून त्यामध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे. आता हे छान असं परतून घेणार आहे. तर मालवणी मसाला आहे हा, तो पण ॲड केलेला आहे, 2 चमचे छोटे मी. आता पुन्हा त्याला परतून घेतलेला आहे. मसाला जळायला द्यायचा नाही आपल्याला, बारीक करून गॅसवर परतायचं आहे तेलामध्ये आपल्याला. आता त्यामध्ये हे वाटण करून ठेवलेलं मी सुकं, ते 2 चमचा ॲड करणार आहे मी ग्रेव्हीसाठी. वाटण आधीच करून ठेवलं ना तर इझी जातं आपल्याला टिफिनसाठी म्हणा, घरी खाण्यासाठी राजमा चावल रेडी करायला. आता त्यामध्ये मी मीठ ॲड करत आहे चवीनुसार. खूप इझी रेसिपी आहे. भाजी मार्केटमध्ये अवेलेबल असते ही राजमा. 10 मिनटात अशी होते ही भाजी रेडी. 2 ते 3 शिट्ट्या करते मी कुकरमध्ये. आता त्यामध्ये मी लागेल असं पाणी टाकणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यात बारीक चिरून ॲड करू शकता, स्वच्छ धुवून. थोडंसं मी तेल टाकलेलं आहे वरून. मला तेल असं थोडंसं कमी वाटलं म्हणून मी ॲड केलेलं आहे. तरी अशी दिसली पाहिजे छान अशी आपल्याला, म्हणून. आता मी थोडंसं पाणी ॲड करत आहे त्यामध्ये. आता मिश्रण असं मिक्स करून घेतलं आहे मी. छान असा कलर पण आलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून मी टाकलेली आहे. आता आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत. 10 मिनटात ही भाजी रेडी होते आपली. तर मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कोथिंबीर टाकल्यावर आपण पाणी ॲड करून जेवढं पाहिजे तेवढं, आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ करायचं, थोडंसं ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्हीसारखं करायचं आहे. छान असं परतून घेतलेलं आहे मी, पाहू शकतात तुम्ही. आता मी ह्याला कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. मग हे आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबत खाऊ शकतो. आता कुकर लावलेलं आहे मी. आणि रेडी आहे आपली ही रस्स्याची भाजी, चांगली राजमा. कलर पण आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे, आणि शिजतात ते राजमा. आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. राईस पण करून ठेवलेला आहे मी.